आजपासून नमो शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे। या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये येणार आहेत। 93,26,000 शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ मिळणार आहे। महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे, म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आज अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे। शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपलेली, कारण की सरकारने आज डायरेक्ट इथं ड्युटीच्या माध्यमातून इथे यादी जाहीर केली आहे। बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहत होते, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1 रुपया पण आला नाही। मग आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार असं सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न होता, परंतु बऱ्याच दिवसापासून अफवा पसरत होत्या की पोळ्याच्या मुहूर्तावर नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा होणार। स्वतः इथे ट्विटच्या माध्यमातून माहिती दिली आहे। आज सरकारच्या माध्यमातून यादी जाहीर झाली आहे। आज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार अशी माहिती स्वतः राज्याचे जसे की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असो किंवा मुख्यमंत्री असो यांनी स्वतः ट्विटच्या माध्यमातून सांगितलं आहे। तर शेतकरी बांधवांनो, राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी खुशखबर अशी आहे की आता या ठिकाणी पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाला। सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता दिला जाणार आहे। थोड्याच वेळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेच्या प्रमाणे नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये जमा होणार आहे। ही माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। माहिती मिळाल्यापासूनच सर्व शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। तर मग बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सरकारच्या माध्यमातून रक्कम मिळणार आहे, परंतु बघा आता एक महत्त्वाची समस्या निर्माण झालेली आहे। ही रक्कम सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही, कारण की सरकारने सर्वात महत्त्वाची बातमी अशी दिलेली आहे, म्हणजे इथं काही अटी शर्ती आणि अटीच्या पूर्ततेत जे शेतकरी बांधव करतील त्यांनाच हप्ता मिळणार आहे। आणि आज फक्त काहीच जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम मिळणार आहे। आज टोटल 12 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। म्हणजेच की शेतकरी बांधव लक्षपूर्वक माहिती जाणून घ्या। काल 12 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरण झाला आहे आणि टोटल 12 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं वितरण होणार आहे असे स्पष्टपणे सांगितले आहे। तर बघा, नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज येणार, उद्या येणार अशा बातम्या तुम्ही बऱ्याच दिवसापासून ऐकत होत्या, परंतु आता त्या सर्व बातम्यांवर जसं की ब्रेक लागलेला आहे, कारण आता पीएम किसान योजनेप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये जमा होणार आहे। शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते की नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये का आले नाही। तर आता यावर मुख्यमंत्र्यांनी नुकतीच एक महत्त्वाची बैठक घेऊन इथं सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची खुशखबर दिलेली आहे, म्हणजे की आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे। तर बघा, आपले जे काही राज्याचे कृषी मंत्री आहे दत्ताभाऊ भरणे, माणिकराव कोकाटे ते नाही, दत्ताभाऊ भरणे आता ते कृषी मंत्री आहे। तर बघा, त्यांनी एक आनंदाची बातमी आणि महत्त्वाची बातमी, महत्त्वाची अपडेट इथं दिली आहे। म्हणजे आता बघा, या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी ही ऑर्डर नुकतीच बघा इथं दत्ताभाऊ भरणे साहेबांना दिलेली आहे। संपूर्ण सविस्तर माहिती सांगतो। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो। तर मित्रांनो बघा, जसे की राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये मिळणार असल्याची माहिती सांगण्यात आलेली आहे। बघा, राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार बघा यांनी मुख्यमंत्र्यांना आजच इथं नमो शेतकरी योजनेचा हप्ता सोडायचे या ठिकाणी सांगितलेले आहे। बघा शेतकरी बांधवांनो, राज्याच्या ठिकाणी 3 मुख्यमंत्री इथं जसं की 2 मीटिंग इथे त्यांनी घेतली आणि सीएम, परंतु शेतकरी बांधवांनो बघा, मेन म्हणजे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या ठिकाणी सही केलेली आहे। आज या ठिकाणी त्यांनी सहीमुळे सरकारच्या माध्यमातून टोटल 20,000 रुपये सरकारच्या माध्यमातून येणार आहे। तर मग बघा, तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं पूर्तता करावी लागणार नाही। टोटल 12 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचे हे जसं की 2000 रुपये सोडण्यात येणार आहे अशी माहिती योजनेच्या माध्यमातून इथं आलेली आहे। शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता आला नाही याबाबत चर्चा सुरू होती, शेतकरी नाराज होते। आता दोन्ही हप्ते या ठिकाणी का आले नाही त्यांना याचा प्रश्न पडला होता, परंतु आता त्यांची चिंता सरकारच्या माध्यमातून दूर झाली आहे। आता बघा, टोटल 12 जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून ही रक्कम हस्तांतरित करण्यात येणार आहे। पण पीएम किसानचे 2000 रुपये या ठिकाणी अचानक जमा झाले होते, परंतु नमो शेतकरी योजनेचे पैसे नाही। जसं की बघा, याबद्दल आता शेतकरी बांधवांना या ठिकाणी कसली चिंता करायची गरज नाही, कारण की बघा इथे चर्चेला पूर्ण विराम लागला आहे आणि विराम मिळाला आहे। अखेर नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सोडण्याची तारीख सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे। सरकारने 4000 रुपये एकत्र दिले नाही याचे कारणही आता सरकारने सांगितले आहे, म्हणजे की रक्षाबंधनाच्या दिवशी लाडक्या बहिणींना टोटल या ठिकाणी हप्त्याचे वितरण झाले होते आणि त्यामुळे जसं की निधीची कमतरता होती आणि त्यामुळे सरकारला इथं थोडासा उशीर लागला होता। परंतु आता सरकारच्या माध्यमातून बघा, राज्य सरकारने बघा दुसऱ्या एका योजनेची निधी मागून तुमच्यासाठी नमो शेतकरी योजनेचा हप्ता आजच जमा करणार असल्याची माहिती इथं अपडेट दिली आहे। आता बघा, राज्याचे मुख्यमंत्री बघा त्यांनी एक कृषी मंत्र्यांना तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सोडण्याचे आदेश दिले आहे।
त्यामुळे या 12 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टोटल 2,000 रुपये जमा केले जाणार आहे. उरल्या इथं जिल्ह्यांमध्ये हप्ता कधी येणार तर बघा शेतकरी बांधवांनो, उरलेल्या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी उद्या हप्ता मिळणार अशी माहिती इथं सांगण्यात आलेली आहे. काल पण या ठिकाणी टोटल काही जिल्ह्यांमध्ये हप्ते मिळाले नाही, परंतु 12 जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून वितरण होणार आहे. मागील 6 हप्ते मिळालेले आहे, परंतु PM किसान योजनेचा हप्ता मिळाला. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे. PM किसानचे 2,000 रुपये तुम्हाला जमा झाले. मेसेज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती आला, परंतु नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाल्याचा मेसेज शेतकरी बांधवांना इथं मिळाला नाही, म्हणून शेतकरी बांधव इथं नाराज झाले होते. तर बघा त्यांची नाराजगी या ठिकाणी सरकारने इथं दूर केली आहे. शेतकरी बांधव अत्यंत या ठिकाणी खुशखबर या ठिकाणी त्यांच्यासाठी मिळालेली आहे, कारण सरकारच्या माध्यमातून टोटल 12 जिल्ह्यांमध्ये ही रक्कम हस्तांतरित करण्यात येणार आहे. सरकारने अनेक शेतकऱ्यांमध्ये बघा या ठिकाणी अपात्रतेची आणि या ठिकाणी पात्रतेची यादी ठरवलेली आहे. बांधवांनो, काही शेतकरी बांधव अपात्र ठरणार आहे. PM किसानचा हप्ता सर्वांना मिळणार नाही, नमो शेतकरी योजनेचा हप्ता सर्वांना मिळणार नाही, कारण की राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोन्ही सरकारने नियम वेगवेगळे या ठिकाणी लावलेले आहे. कारण राज्य सरकार फक्त राजपुताने मर्यादित असते आणि केंद्र सरकार हे संपूर्ण देशभरात वितरण करते. त्यामुळे दोन्ही जे काही जसं की योजना आहे तर या दोन्ही योजनांचे वेगळे नियम असणार आहे. सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. बघा सरकारने जाहीर केले आहे, आता फक्त या बँकेमध्ये फक्त याच 12 बँकेमध्ये 12 जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून हप्ता मिळणार आहे. तर बघा शेतकऱ्यांना इथं नमो शेतकरी योजनेचे पैसे सरकारच्या माध्यमातून कसल्याही परिस्थितीमध्ये जमा होणार आहे. आता ज्या चुकीच्या बातम्या आल्या अशा बातम्यांपासून सावध राहा. कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार, कोणत्या बँकेमध्ये पैसे मिळणार, बघा जिल्ह्यांचे काय आहे ते जसं की तुम्हाला यादी सांगतो. 3 टप्प्यांमध्ये या ठिकाणी वितरण करण्यात येणार आहे. बघा टोटल 12 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी वितरण झाले, तर या टोटल 12 जिल्ह्यांपैकी इतर वितरण होणार आहे. बघा फार्मर ID काढले असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती असणार आहे. फार्मर ID तुमच्यासाठी नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळेल, कारण की स्पष्टपणे इथं सांगण्यात आलेलं आहे. फार्मर ID कार्ड म्हणजे इथं ओळखपत्र. ज्या शेतकऱ्यांकडे हे फार्मर ID नसेल तर त्यांचा याचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही फार्मर ID काढली असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे टोटल 2,000 रुपये मिळणार आहे. आता कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहे तर बघा आता 12 जिल्ह्यांची यादी इथं जसं की समाविष्ट करण्यात आलेली आहे. तर मी तुम्हाला 12 जिल्ह्यांची यादी सांगतो, त्यानंतर बँकांची यादी सरकारच्या माध्यमातून जारी करण्यात आलेली आहे. बघा आता तुमच्याकडे पिवळे व केसरी राशन कार्ड असेल तर तुम्हाला तात्काळ नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे. कारण की बघा सरकारने असे म्हणले आहे की ज्या शेतकऱ्यांकडे पिवळे व केसरी राशन कार्ड असेल म्हणजेच ते गोरगरीब शेतकरी इथं समजले जाते, त्यामुळेच त्यांच्याकडे जसे की त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम मिळणार आहे. आणि त्याच्याचप्रमाणे इथं त्यांचं उत्पन्न जसे की 10 लाखापेक्षा जास्त आहे का, 2.5 लाखापेक्षा जास्त आहे का, किती लाखापेक्षा त्यांचं उत्पन्न जास्त आहे हे इथं जसं की उत्पन्नाच्या दाखल्यावरती तुमचं समजलं जाणार आहे. शेतकरी अपात्र ठरू शकतात कारण त्यांनी जसे की आपलं आधार कार्ड बँकेला लिंक केले नाही. तर बघा हे पहिले जसे की अनेक शेतकरी हप्त्यासाठी वाट पाहत होते आणि असे चालणार नाही की ज्यांचे खाते स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, पोस्ट पेमेंट बँक या जसे की बँकेमध्ये खाते त्यांनी उघडले असेल तर कोणत्याही खाजगी बँकेमध्ये तुमचे खाते असेल तर सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंक असणे गरजेचे असणार आहे, तरच तुम्हाला तुमच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की तुम्हाला कोणतेही सरकारी योजनेचे पैसे मिळणार नाही, कारण की सरकारने पैसे आता आधार कार्डच्या नंबरच्या जसे की आकड्यावर हे टाकायचं सुरू केलं आहे. म्हणजेच DBTच्या मार्फत हे तुमच्या अकाउंट नंबरवर हे पैसे डायरेक्ट येत नाही, तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून हे पैसे तुमच्या खात्यावरती येत असतो. म्हणजेच तुम्हाला KYC असल्यामुळे हे तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगतो. बघा इथं 12 जिल्ह्यांची यादी इथं समाविष्ट करण्यात आली आहे. आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी पैसे येणार आहे याची यादी सरकारने दिली आहे. तर बघा यामधील काही जिल्हे जसे की म्हणजे की नांदेड, अकोला, वाशिम, बुलढाणा, गडचिरोली, बघा बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर. म्हणजे ही शेतकरी बांधवांना आता जसं की आणखीन हे पैसे महत्त्वाचे या जिल्ह्यांमध्ये येणार आहे. म्हणजेच रायगड, बघा शेतकरी बांधवांना रायगड जिल्हा, धाराशिव जिल्ह्यात देखील इथं पैसे येणार आहे. त्यानंतर बघा इथं रत्नागिरी जिल्हा असणार आहे. त्याचसोबत शेतकरी मित्रांसाठी अहमदनगर जिल्ह्यामध्ये देखील महत्त्वाची माहिती असणार आहे. तर या सर्व जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून रक्कम मिळणार आहे असे सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तर मग बघा शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून सर्वात अगोदर हे रक्कम मिळणार आहे असे सरकारने सांगितले आहे. आज तुम्हाला सर्वात महत्त्वाची माहिती जाणून घेतली आहे. तर मित्रांनो बघा इथं तुम्हाला तुमच्या आधार कार्डला इथं बँक अकाउंट लिंक करून घ्यायचं आहे, फार्मर ID काढून घ्यायची आहे आणि या जिल्ह्यांमध्ये आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसे मिळणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना, शेतकरी मित्रांना व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.